खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5,000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. नवे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी घेण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला नवे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वागत केले. 6 नवे आमदार पहिल्याच बैठकीला उपस्थित असताना त्यांचे स्वागत झाले नाही असे प्रथमच घडल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वी सर्वच बैठकांमध्ये नव्या सदस्यांचे स्वागत झाले होते. या बैठकीच्या सुरुवातीला अनुपालन अहवाल वाचन होत असताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा विषय वाढला. कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा देत नाहीत असा मुद्दा उपस्थित केला. हाच विषय आमदार समाधान अवताडे, आमदार राजू खरे यांनी या चर्चेत घेत खरे म्हणाले, शेतकऱ्यांना वारेवर सोडून चालणार नाही. आम्ही नवीन निवडून आलेले आमदार आहोत. पीक विमा कंपन्यांना सूचना द्या अशी मागणी केली तर आमदार समाधान अवताडे यांनी बैठक घेतो म्हणून सांगितले. ती घेतली का नाही, मला बोलवले नाही अशी नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री गोरे यांनी शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही हे चालणार नाही. मी या विषयात गंभीर आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. आपण सर्व नवीन आहोत. आपण सर्व मिळून शेतकऱ्यांना न्याय देऊ असा विश्वास व्यक्त केला. तसेच विम्याची रक्कम कमी आहे, नेमके कारण काय ही माहिती मागवली आहे. पुन्हा ही चूक होता कामा नये अशी सक्त ताकीद पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.